नमस्कार मंडळी. तर मला ना खूप जोराची भूक लागली आहे आणि म्हटलं आता झटपट काय होईल असं मी बनवणार होते. तर सासूबाईंनी दिली होती मला ही गावाकडची वाळवलेली ही हरभऱ्याची भाजी आहे. त्यात मी 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा बाजरीचं पीठ घेतलं आहे. तेलात जिरा, मोहरी छान असं परतून कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे आणि जो काही आपल्याकडे बेसिक मसाले असतील तेच टाकायचं आणि त्यात मस्त असं पाणी टाकून मग नंतर वरून ती भाजी वगैरे टाकायची आहे सगळं. तुम्ही ही भाजी कधी बनवली आहे का? तर खरंच आहे ना, एवढी भारी टेस्टी लागते ना, खूपच भारी लागते. याचा मी पूर्ण व्लॉग टाकणार आहे डिटेलमध्ये. तुम्हाला आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. मला तरी असं गावाकडचं जेवण खरंच खूप आवडतं. जेवण झाल्यानंतर एवढी सारी कामं माझ्यासाठी पडली होती ना, की विचारूच नका बस. कामं करण्यातच पूर्ण दिवस निघून जातो. तर भांडे मला खूप जास्त होते आज घासायला म्हणून बाहेरच घासली आणि म्हणजे कसं बाहेर घासली ना हे सगळं पण तसं झाडू पण मला धुवायचा होता म्हणून त्यानेच पाणी लोटून दिलं आणि झाडूसुद्धा स्वच्छ धुवून ठेवून दिला आणि हे सर्व काही घासून ठेवावं लागतं. आता तिकडंच आवरलं नव्हतं की एवढं सगळं काम माझ्यासाठी पडलं होतं हे सुद्धा आवरलं. आता ज्या गोण्या दिसत आहेत ना इकडे तिकडे तर ते ठेवायला जागा नाही. एकात बाजरी आहे आणि 2 ह्याच्यात गहू आहेत. तर मस्त नंतर निवांत फ्रेश झाले. खरंच थोडंसं रिलॅक्स वाटत होतं. सगळी कामं आवरली आणि माझे केस एवढे सुंदर दिसत होते ना मला खरंच. सारखं वरी बांधते ना त्यामुळे मला समजतच नाही किती वाढले आणि किती नाही. आणि खरं सांगू मला कुंकू ना सर्वात जास्त आवडतं. टिकली गंध सर्वात जास्त मला कुंकूच आवडतं. देवाला दिवा लावला आणि मस्त निवांत एक चहा घेतला. तेवढाच नवऱ्याचा फोन आला की बाई मला गाडीची नंबर प्लेट पाठव. का माहिती आहे ताई फक्त त्यांना पाहायची होती कशी आहे म्हणून. तर असं तुम्ही वाजवलंय का? आवडलंच तर लाईक सबस्क्राईब करा. बाय.